नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची ग्रंथालीनं प्रकाशित केलेली कादंबरी परका आणि आज भाग 3. दुसऱ्या दिवशी माझे वडील पहाटे उठले. त्यांनी आईला हाक मारली. मलाही उठवलं. मी उठून बघतो तर पहाट झाली होती. झाडावरील पक्षी देखील उठून पंख फडफड करत आपापसात किलबिल करत होते. पक्षीसुद्धा घरट्यात असलेल्या पिल्लांकरता चारा शोधण्यासाठी बाहेर पडू लागले होते. त्यांच्या लहान पिल्लांना मोठं करून त्यांच्या पंखांमध्ये बळ येण्यासाठी, स्वतःच्या चोचीमधनं त्यांना भरवण्यासाठी ते बाहेर पडत होते. आई वडील देखील त्यांची चिल्ली पिल्ली मोठी करून परिपूर्ण शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभी राहावीत असे प्रयत्न करत होते. त्यासाठी पहाटे उठून दोघे आणि मी फोक कापण्यासाठी निघालो होतो. आम्ही तिघंही फोक कापून आणण्यासाठी अंधारातच काळ्या ओढ्याकडे निघालो. काळा ओढा आमच्या घरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. जाताना कऱ्हा नदीमधून पलीकडे जावं लागत असे. आम्ही कऱ्हा नदीच्या पाण्यात हातपाय धुतले, चूळ भरली. वडिलांनी त्यांच्या धोतराला तोंड पुसलं. मी देखील माझ्या मळकट असलेल्या शर्टाच्या हाताच्या बाह्यांनी तोंड पुसलं आणि काळ्या ओढ्याला पोचलो. ओढ्याच्या कडेला असलेल्या मळईत गेलो. ती खैऱ्यांची मळई होती. तिथे भरपूर कावळीची झाडं होती. आम्ही मळईत पोहोचलो तेव्हा उजाडलेलं होतं. वडिलांना दिसत नसल्यानं आम्ही त्यांना काळ्या ओढ्याच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसवलं. आई विळ्यानं फोक काढायला लागली आणि तिने कापलेले फोक मी गोळा करायला लागलो. दोघांच्याही पायात चप्पल वगैरे काही नव्हतं, त्यामुळे पायाला काटे टोचत होते. फोक काढता काढता 2 तास कसे गेले समजलंही नाही. तेवढ्यात मळईचा मालक निवृत्ती खैरे तिथे आला. आम्ही फोक काढतो ते बघून त्याचा संताप अनावर झाला. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आम्ही पूर्वी कधी ऐकल्या नव्हत्या अशा शिव्या तो आम्हाला द्यायला लागला. आई मळईतनं बाहेर पडायला लागली, पण तिथे चिखल असल्यामुळे घाईघाईनं चालताना पाय घसरून ती पडली. आईला मी हात देऊन उठवत होतो तेवढ्यात निवृत्ती खैरे आईजवळ आला आणि तो आईच्या हातातला विळा हिसकावून घ्यायला लागला. पण आईने हातातला विळा सोडला नाही. मी देखील माझ्या शक्तीनुसार त्याला विरोध करायला लागलो. त्यांनी मला जोरात ढकलून दिलं आणि तो पुन्हा एकदा आईच्या हातातला विळा हिसकावायला लागला. आईने विळा घट्ट धरला होता. ती काही हातातला विळा सोडेना. आम्हा कैकाडी समाजामध्ये विळ्याला मोठं महत्त्व आहे. विळा हे आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. आपला विळा कोणीही कधी कोणाला देत नाही. कैकाड्यांचा विळा हाच त्या कुटुंबाची संपत्ती समजली जात असते. आमच्या समाजात विळ्याचा उपयोग अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगाला केला जातो. अगदी एखादी बाई बाळंतीण झाल्यावर बाळाची नाळ विळ्यानंच कापतात. 5वीला देखील बाळाच्या उशाला विळा ठेवतात आणि त्याची पूजा करतात. कैकाडी समाज हा विळ्यावरच उपजीविका करत कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. कैकाडी समाजाच्या माणसांकडे विळा असला की तो माणूस आणि त्याचं कुटुंब कधी उपाशी राहणार नाही. त्यामुळे या समाजात विळ्याला फारच महत्त्व आहे. त्याचप्रमाणे कैकाडी समाजाच्या महिलेवर अनेक वेळा अतिप्रसंगासारख्या घटना कोणाकडून झाल्या तर कैकाडी समाजाची महिला मागे पुढे न बघता तिच्या हातातल्या विळ्याच्या सहाय्यानं स्वतःचं संरक्षण करते. वेळप्रसंगी विळ्यानं त्या व्यक्तीवर तुटून पडते. त्यामुळे कैकाडी समाजाच्या महिलेच्या वाटेला शक्यतो कुणीही जात नाही. कैकाडी समाजाच्या महिलेच्या हातातला विळा म्हणजे तिचं संरक्षण करण्याचं अस्त्र आहे. म्हणून कैकाडी समाजाच्या विळ्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीच्या आईवडिलांकडनं एक विळा आणि एक गोधडी आंदण म्हणून लग्न झालेल्या मुलीला दिलं जात होतं. त्यामुळे निवृत्ती खैरे विळा ओढू लागताच आईने त्याला कडाडून विरोध केला. विळ्याच्या त्या ओढाताणीत माझ्या आईच्या हाताची 3 बोटं कापली गेली. घळाघळा रक्त व्हायला लागलं. तिचे हात कापल्यामुळे तिच्या साडीचा पदर रक्तानं माखून गेला. हाताच्या बोटांना खोल जखम झाल्यामुळे आई रडायला लागली. मीही रडायला लागलो. आमच्या रडण्याचा आवाज ऐकून वडील आमच्या दिशेनं यायला लागले. चाचपडत चालता चालता त्यांनी जोरात हाक मारून मला विचारलं, लाल्या, मिदास,
पाम भीम खाडचं का मिदा निना गामक. म्हणजे लाल्या काय झालंय, सापबीप चावला का काय तुझ्या आईला. बोलता बोलता ते ठेचा खात आमच्या जवळ येऊन पोहोचले होते. मी त्यांना म्हणालो, बाबा तो माणूस आईला मारतोय आणि आईच्या हातातला वेळा हिसकावून घेतोय. या झटापटीत आईच्या हाताची 3 बोटं कापली गेली आहेत. हातातनं खूप रक्त वाहतोय. हे ऐकून माझ्या वडिलांचा राग फार अनावर झाला. त्यांनी निवृत्ती खैरेच्या बोलण्याच्या आवाजाच्या रोखानं जात त्याला अंदाजानं अचूक पकडलं आणि मारायला सुरुवात केली. ते एकेकाळचे नावाजलेले जोड नसलेले पैलवान होते. त्यांच्या अंगात अजूनही भरपूर ताकद होती, डावपेच होते. त्यांनी रागाच्या भरात निवृत्तीला 2 झापडी मारल्या आणि धरून उचलून धोबीपछाड करत दांड दिशे आपटलं. त्यांचा मार असह्य होऊन निवृत्ती खैरे रडत ओरडत कसाबसा पळून गेला. निवृत्ती खैरे आईच्या हातातला वेळा हिसकावून घेत असताना त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत माझ्या आईच्या हाताला वेळ्यानं झालेली जखम भरून यायला 1 महिना लागला. पण त्या आठवणींची माझ्या मनात ठसठसणारी जखम मात्र अजूनही बरी झालेली नाही. या प्रसंगाची माझ्या मनावर खोल जखम झाली होती. माझ्या बालमनाला कळतच नव्हतं. आपण कष्ट करतो, कोणाची लबाडी करत नाही, कोणाची चोरी करत नाही, कोणाच्या शेतातल्या पिकाचं नुकसान करत नाही. शेतकऱ्यांना देखील कावळीच्या वेलाचा उपयोग काहीच होत नाही. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कावळीचं झाड आम्ही तोडतच नाही. आम्ही फक्त सरळ असलेले वेलाचे फोक कापत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान होत नाही. आणि तरीसुद्धा आपल्याला आईमाईवरनं शिवेगाळ करतात, मारहाण करतात. याला वाचा फोडायची असेल तर आपल्याला शिकलं पाहिजे, हे माझ्या मनात घर करून बसलं. अशा प्रसंगांना आम्हाला वारंवार तोंड द्यावं लागत होतं. माझ्या आईवडिलांना अनेक वेळा अपमान सहन करावा लागत होता. दुसरा पर्यायच नव्हता. फोक कापून आणल्यानंतर मला दुसरं काम नसायचं. मग मी दिवसभर हुंदडत राहायचो. दिवसभर आम्ही मुलं घराच्या बाहेरच असायचो, खेळात दंग असायचो. पोटाला भूक लागली की आम्हाला घरची आठवण यायची. नेहमीप्रमाणे मी, दीनामामाचा आनंदा, म्हादा, पिसर्व्याचा आप्पा तात्यांचा मारुती, हनुमंता असे सर्वजण गाढवांना चरायला घेऊन नदीकिनारी गेलो होतो. गाढवांना मोकळं सोडून आम्ही नदीच्या डोहातले मासे पकडत होतो. मारुतीकडे मासे पकडण्याचं जाळं होतं. आम्ही मासे पकडण्यात दंग असताना माझी चुलत बहीण कमल तिथे आली आणि मला म्हणाली, लाल्या लवकर गाला उठक, निंक बाबा उठकी बोरिटो, निण लवकर उठकी गला, इल्ला बांधा तर बाबा इंगी आरकोक वांदय निंक लाविंड्रो. लाल्या तू लवकर घरी चल, तुला बाबांनी घरी बोलवलंय. तू लवकर घरी आला नाहीस तर बाबा नदीवर येऊन तुला फार मारतील, त्यामुळे ताबडतोब घरी चल. कमलनं वडिलांचा निरोप सांगितल्यामुळे माझ्या पोटात धस्स झालं. लवकर गेलो नाही तर बाबा खरोखर मारतील ही भीती मनात होतीच की. मी तसाच नदीतनं बाहेर आलो. बाबांनी इतक्या घाईघाईनं बोलवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असणार किंवा वडिलांना घेऊन कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार असा अंदाज मी केला आणि घराच्या दिशेनं धावत निघालो. मी घरी आलो तर बाबा अंगात सादरा आणि डोईला पटका बांधून अंगणात बसले होते. मी त्यांच्याजवळ जाऊन म्हणालो की तुम्ही मला कशाला इतकं अर्जंट बोलवलं आहे? मी आलो आहे आता, काय काम आहे, कुठे बाहेर जायचं आहे का? बाबा म्हणाले, गला नण्णा वाकी थोडा शाळका खोगरात किर, म्हणजे चल माझ्याबरोबर, आपल्याला शाळेत जायचं आहे. रामचंद्र आबा तर शाळेत गेला होता. मग बाबा मला का शाळेत घेऊन जात आहेत हे काही मला कळेना. पण त्यांच्याबरोबर जायला तर पाहिजे होतं. त्यावेळी मोरगावच्या योगींद्र मठात मराठी शाळा भरत असे. वाडा फार मोठा होता तो. वडिलांच्या हाताला धरून त्यांना घेऊन मी शाळेत गेलो. तेव्हा शाळेत नेवसे गुरुजी, पवार गुरुजी, अप्पा काका, माधव लिमकर गुरुजी, जगताप गुरुजी हे शिक्षक होते. आम्हाला शाळेत आलेलं बघून नेवसे गुरुजी माझ्या वडिलांना म्हणाले, नामदेव का रे आला बाबा शाळेत? वडिलांनी नेवसे गुरुजींना नमस्कार केलं आणि ते नम्रपणे म्हणाले, गुरुजी हा माझा मुलगा लाल्या, त्याला शाळेत घालायचं आहे. तेवढं त्याचं नाव घ्या घालून शाळेत. उद्यापासनं तो रोज शाळेत येईल. त्याच्यावर लक्ष ठेवायला कोणी नाही. आम्ही पोटासाठी दिवसभर रानामाळ्यात जातो, घरी यायला संध्याकाळ होते. दररोज दुसऱ्या पोरांच्या बरोबर नदीला मासे खेकडे पकडायला जातो, त्यापेक्षा त्याला शाळेत घातलेलं बरं.
वडिलांनी नेवसे गुरुजींना असं म्हटल्यावर मला मोठा धक्का बसला होता. तो उद्यापासनं रोज शाळेत येईल. वडिलांचे हे शब्द ऐकताच माझ्या पोटात गोळा उभा राहिला. काय करावं हे मला सुचेना. तेव्हा मुलाचं वय 7 वर्ष पूर्ण झालं की मग त्याला शाळेत घेत असत. माझं वय 5 वर्ष पूर्ण झालेलं नसतानासुद्धा वडिलांनी 7 वर्ष असं सांगितलं. आमच्या लहानपणी आम्ही फक्त कैकाडी समाजाच्या लहान मुलात खेळत होतो. त्यामुळे आम्ही सगळेजण कैकाडी भाषेत बोलायचो. घरी आईवडील नातेवाईक हे सुद्धा कैकाडी भाषाच बोलत होते. त्यामुळे आम्हाला मराठी भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यावेळी कैकाडी समाजातली मुलं 10 वर्ष वयाची झाली तरी त्यांना मराठी बोलता येत नव्हतं. मला देखील थोडे दिवस मराठी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे सुरुवातीला शाळेत मराठी भाषा बोलण्याबाबत थोडा त्रास झाला होता. नेवसे गुरुजींनी रजिस्टर मागून घेतलं. बाबांना विचारलं, मुलाचं नाव काय? लाल्या नामदेव जाधव. वडिलांनी उत्तर दिलं. गुरुजी म्हणाले, नामदेव, मुलाचं नाव लाल्याऐवजी दुसरं काहीतरी ठेव. पण वडील काही नाव बदलायला तयार झाले नाहीत. मग गुरुजी म्हणाले, मग ह्याचं नाव मी लाल्याच्या ऐवजी लालासाहेब नामदेव जाधव असं घालतो. वडील म्हणाले, ठीक आहे. अशा प्रकारे माझा शाळेत प्रवेश झाला. दुसऱ्या दिवसापासून माझं खेळणं फिरणं नदीला जाणं बंद झालं आणि मी नियमित शाळेला जायला लागलो. मी ज्या शाळेत शिकत होतो त्याच शाळेत माझा मोठा भाऊ रामचंद्र म्हणजे आबा आणि मोठी बहीण ताराबाई ही माझी मोठी भावंडं माझ्यापुढे वरच्या वर्गात शिकत होती. माझं खेळणं फिरणं नदीवर मासे पकडायला जाणं बंद झालं तरी फोक आणायला जाणं आईवडिलांना मदत करणं हे चालू होतं. करा नदीच्या किनारी आणि काळ्या ओढ्याच्या कडेला कावळी आणि निरगुडीची मोठी मोठी झुडपं होती. फोक काढायला जाताना आम्ही नदीच्या कडेकडेनं चालत राहायचो. झाडांची गर्दी असेल तिथे आई आणि आबा फोक काढायचं काम करायचे. अनेक झुडपांमध्ये साप विंचू यासारखे विषारी जीव असायचे. त्यांच्यापासून सावध राहायला लागायचं. फोक काढून झाल्यावर आम्ही प्रातर्विधी उरकायचो आणि नदीत आंघोळ करून घरच्या वाटेला लागायचो. शाळेसाठी आम्हाला 9च्या आत घरी जाणं गरजेचं असायचं. आमची शाळा 10 वाजता भरायची सकाळी. त्यामुळे त्यासाठी आम्ही साधारण 9च्या अगोदरच घरी पोहोचण्याचा प्रयत्न करायचो. आमच्या शाळेची काळजी असल्यामुळे आईवडील आमच्या शाळेसाठी घरी जायची घाई करायचे. घरी आल्यावर रात्रीच्या शिल्लक असलेल्या शिळ्या भाकऱ्या खाऊन कपडे बदलून आम्ही शाळेत जायचो. आमच्या अंगावरचे कपडे म्हणजे तशा अर्थी तो शाळेचा युनिफॉर्म नव्हताच. आमच्या शाळेचं काय कौतुक सांगावं. मुळात शाळेत जाण्यासारखी आमची घरची परिस्थिती नव्हतीच. त्या काळी कैकाडी समाजातल्या मुलांनी शाळेत जाणं हा प्रकार तसा दुर्मिळच होता. मुलं जरा जाणती झाली, त्यांना समजायला लागलं की त्यांना कामाला जुंपणं हीच रीत होते. मग घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे कामाच्या धबडग्यात त्यांचं सगळं आयुष्य जायचं. त्या मानानं आम्ही खूप सुदैवी. आमच्या आईला आणि वडिलांना दोघांनाही शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं. त्यामुळे आमच्या शाळेबाबत ते फार काळजी घेत. उपाशी का होईना, फाटक्या तुकड्या कपड्यात का होईना, पण त्यांनी आमच्या शिक्षणावर भर दिला. त्यामुळेच आम्ही फाटक्या ठिगळाच्या कपड्यांनी का होईना पण शाळेत जात होतो. मोडकी तोडकी कंपास पट्टी वापरत होतो. पेन्सिल झिजली तर तिच्या पाठीमागे जुन्या पेनाचं टोपण लावून मोठी करून लिहित होतो. एकच पेन अगदी जपून पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरत होतो. आमच्या शालेय जीवनात आम्ही नवीन पुस्तकं कधी पाहिलीच नाहीत. मित्रांची जुनीच पुस्तकं वर्तमानपत्रांची कव्हरं घालून वापरत होतो. पुस्तकांसाठी मित्रांना अगोदरच सांगून ठेवत होतो. जुन्या वह्यांची कोरी पानं काढून ती दाभणानं शिवून वह्या करत होतो. पण ह्या सगळ्यात तेव्हा समाधान होतं. खरं तर तेव्हा जुन्यातनं नवीन करण्याचा आनंद आम्ही घेत होतो. शाळेतली सगळी मुलं स्वच्छ युनिफॉर्म घालून शाळेत येत. आमच्या अंगावर मात्र अंग झाकण्यापुरते जीर्ण झालेले उसवलेल्या जागोजागी धाग्या दोऱ्यानं सांधलेले कपडे असायचे. आमचे जीर्ण झालेले कपडे आईला गावातल्या कोणीतरी दिलेले असायचे. देणाऱ्या बाया किंवा माणसं म्हणायची, गरीब बाई आहे, जुने कपडे देऊन तिच्या पोरांना मदत करावी. कधीतरी काही माणसं चांगली कापडं द्यायची, पण देताना त्यांचा उद्देश मात्र चांगला नसायचा. आपल्या घरातली आजारीपणं एडापिडा त्यांना घालवायची असे.
त्यांच्यावरील आणि आपल्या घरातली इडापिडा जावी असा हेतू मनात ठेवून ही माणसं घरातले जुने कपडे काढून आम्हाला द्यायची. ती इडापिडा आमच्याकडे यावी हा त्यामागचा छुपा हेतू असायचा. हा सगळा प्रकार मी माझ्या मित्रांकडनं ऐकलेला आहे. त्यांच्या घरातली इडापिडा घालवण्यासाठी दिलेल्या कपड्यांचा उपयोग आम्ही शाळेत जाताना करायचो आणि आई तिचं अंग झाकण्यासाठी करायची. कधी आम्ही लहानपणी तिच्याजवळ झोपलेलो असायचो तेव्हा ती अशा मिळालेल्या आपल्या लुगड्याच्या मायेचा पदर आमच्या अंगावर घालायची. त्या पदरातसुद्धा अपार माया आणि उबदारपणा असायचा. कपड्यांच्या बाबतीत आम्हाला आणखीन एक आधार होता, तो म्हणजे दुखवट्याच्या कपड्यांचा. पूर्वी कैकाडी समाजात एक प्रथा होती, आजही आहे. इतर समाजातही दुखवटा करणं हा प्रकार थोड्याफार फरकानं आहेच. कोणी टॉवेल, टोपी, कपडे देतात. मात्र असे कपडे ज्याला दिले तो कधी वापरत नाही. भावकीतल्या कोणा व्यक्तीची मयत झाली की त्या व्यक्तीचा दुखवटा काढायचा कार्यक्रम असायचा. त्याला दुखवटा उतरणं असंही म्हणायचे. त्यावेळी भावकीतली माणसं फेटे घालत असत. सामान्यतः हे फेटे भडक रंगाचे असत. असे फेटे आमच्याकडे दुखवटा उतरवण्याच्या निमित्तानं आले की वडील आम्हाला किसनराव टाकारी किंवा आसाराम भाऊ टाकारी यांच्याकडे घेऊन जात आणि त्या फेट्यांचे आम्हाला कपडे शिवून घेत. गावात आमच्या घराच्या पूर्वेला 2 टाकारी समाजाची घरं होती. त्यांचा व्यवसाय हा कपडे शिवण्याचा होता. टाकारी जात म्हणजे आमच्या कैकाडी जातीसारखी विमुक्त जाती आणि भटक्या जमातींपैकी आहे. किसन टाकारी आणि आसाराम टिकारी हे दोघंही माझ्या वडिलांच्या चांगल्या ओळखीचे होते. आमच्याकडे पैसे नसले तर ते उधारीनं कपडे शिवून देत असत. कधी हे फेटे लाल रंगाचे असत. शाळेत गेल्यावर माझ्या अंगावरचा लाल फेट्याचा सदरा फार भडक वाटायचा. आमच्या त्या भडक दिसणाऱ्या विचित्र कपड्यांमुळे शाळेतली पोरं आणि कधीकधी मास्तरही आम्हा भावंडांकडे काहीशा चमत्कारिक नजरेनं बघत असत. आम्हाला त्यांच्या नजरेचं काही वाटत नसे. उलट आम्हाला अंगभर कपडे मिळाल्याचा मनस्वी आनंद मिळायचा. आमच्या लहानपणी कपड्यांबाबत आमच्या कुठल्याच अपेक्षा नसायच्या. कपडे हे शोभेसाठी, फॅशनसाठी नाहीत तर लज्जा राखण्यासाठी आहेत हे आमचं तत्त्व होतं. त्यामुळे अंग झाकण्यापुरते कपडे मिळाले की बस. बनियन, अंडरवेअरसारखे कपडे वापरणं म्हणजे बडेजाव करणं असा त्या काळी समज होता. तेव्हा शाळेतल्या बहुतेक मुलांना अंडरवेअर, बनियन नसायचीच. आमची प्राथमिक शाळा फार भव्य होती. शाळेचा दरवाजा म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या दरवाजासारखा फार मोठा लाकडाचा दरवाजा होता. त्या भव्य वाड्यात अनेक खोल्या होत्या. आतल्या बाजूला प्रार्थनेसाठी मोठा ओटा होता. त्याच ओट्यावर सकाळची प्रार्थना होत असे. तसेच वीरपुरुष, समाजसुधारकांच्या जयंती, पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम त्याच ओट्यावर होत असत. त्याच वाड्यात पाणी पिण्याचा एक आड देखील होता. त्यामुळे मला त्या वास्तूचं कौतुक वाटत होतं. त्यामुळे मला रोज शाळेत जाणं आवडत होतं. आमची परिस्थिती गरिबीची असली तरी शाळा नियमित चालू होती. आल्या परिस्थितीला सामोरं जात आम्ही मनोभावे अभ्यास करत होतो. कधीतरी कामासाठी आम्हाला शाळेला बुट्टी मारायला लागायची, पण मला शाळा चुकवणं मुळीच आवडत नसे. काहीही करून मी शाळेत शक्यतो जातच असे. मी शाळेतनं घरी आल्यावर दप्तर घरात ठेवायचो आणि घरात आईवडिलांना मदत करायचो. त्याचप्रमाणे आईला स्वयंपाक करण्यासाठी लागणारं जळण, धान्य दळून आणणं, कधीकधी तर गावात जाऊन लोकांच्या उकिरड्यावर जाऊन स्वयंपाक बनवण्यासाठी वाळक्या काक्या हे सुद्धा आणून देत होतो. सकाळी पहाटे उठल्याबरोबर आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे फोक कापण्यासाठी आणि विणलेलं काम वाडी वस्तीवर जाऊन विकण्यासाठी जात होतो. वस्तीवरून पाट्या टोपल्या विकून आल्यानंतर घाईघाईनं आंघोळ करून कपडे घालायचे आणि पळत पळत शाळा गाठायची. त्यामुळे शाळेत सांगितलेला अभ्यास तर नाही, पण दप्तराकडे बघता येत नव्हतं. त्यामुळे शाळेत वेळेवर अभ्यास पूर्ण केला नसल्यामुळे शिक्षकांकडनं भरपूर मार खावा लागत होता. शिक्षक मला मारत असताना शाळेतली मुलं मुली मोठ्यांदा हसत होती. मला अपमान झाल्यासारखं वाटायचं. पण घरच्या परिस्थितीमुळे हे सगळं सहन करावं लागत होतं. पण मनात मात्र जिद्द निर्माण होत गेली. मनात निश्चय करत होतो की आपण पूर्ण शिक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. श्रोते हो, हा होता परका या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.